नमस्कार, काय पाहत आहेत? तिळगुळ. पण हे असे कसे तिळगुळ? चला तर मग बघूयात याची रेसिपी. तर यासाठी मी इथे घेतलं आहे 250 ग्रॅम तीळ, तसंच 100 ते 150 ग्रॅम साखर आणि 2 चमचे वेलची पूड. एका कढईमध्ये हे तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि जोपर्यंत हे तीळ जे आहेत ते क्रॅकल होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. मीन्स तीळ भाजताना तडकल्याचा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता हळूहळू आपले तीळ जे आहेत ते कढईमध्ये नाचायला लागले आहेत. तर आता आपण 1-2 मिनिटात गॅस बंद करू. आता एका कढईमध्ये 100 ते 150 ml पाणी मी घेत आहे. त्यामध्ये साखर, वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हे पाणी जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत आपल्याला मंद आचेवरती हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हळूहळू आपली साखर विरघळलेली आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे भाजलेले तीळ जे आहे आपण ते यामध्ये घालून घेऊ आणि चांगले मिक्स करून घेऊ. आता इथे बघू शकता माझ्या हातून थोडं पाणी जास्त झालेलं आहे, तर मी त्यामध्ये थोडे अजून तीळ ॲड करत आहे. आता परत मंद आचेवरती आपल्याला हे जे तिळगुळ आहे ते परतवत राहायचे आहे. जोपर्यंत तिळाचा एक एक दाणा सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला मंद आचेवरती हे मिश्रण जे आहे मिक्स करत राहायचे आहे. आता तुम्ही बघू शकता इथे जरा 4-5 मिनटामध्ये आपले हे जे तिळगुळ आहे ते तयार. बघू शकता तिळाचा एक एक दाणा जो आहे तो वेगवेगळा झालेला आहे आणि घरच्या घरी आपले तिळगुळ तयार आहेत. तर मार्केटमधून जे साखरेचे जे तिळगुळ असतात फक्त ते तुम्ही हळदी कुंकवाला वगैरे देतात, ते न देता हे अशा प्रकारचे तिळगुळ जरी तुम्ही केलं आणि सगळ्यांना दिलं तरीही ते अतिउत्तम. घरच्या घरी आपले तिळगुळ तयार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.